आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. तुमची चिंता, काळजी मिटविण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपला शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच, पण तुमचे आयुष्य देखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे लागेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्या. प्रेमाच्या नात्याला मजबूती देण्यासाठी आज तुम्ही आपल्या पार्टनर समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवू शकता. उपाय: कौटुंबिक सुख वाढवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात पवित्र घास टाका. आता पुढची रास वृषभ रास. इतरांना आपल्यासाठी काही कराव्यास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडीनिवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहे. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रियकर प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. तुमचा जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल. आज पाण्याची आयुष्यात काय किंमत आहे या बाबतीत तुम्ही घरातील लहान लोकांना लेक्चर देऊ शकतात. उपाय: आपल्या प्रेमीसोबत घनिष्ठ संबंध ठेवण्यासाठी हिरव्या चण्याला रात्रभर भिजवून ठेवा आणि भिजवलेले चणे पक्ष्यांना खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हसित करेल. प्रणराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कुणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. हा दिवस खूप उत्तम असेल. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजनाही बनवू शकतात. उपाय: आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी ओम नीलवर्णाय विद्महे संहिकेयाय धीमहि तन्नो राहू प्रचोदयात या मंत्राचा 11 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम, मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या. कामाचा डोंगर असला तरी प्रणराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल. तारे इशारा करत आहे की आज तुम्ही आपला दिवस टीव्ही पाहण्यात घालवू शकतात. उपाय: आपल्या जीवनात अनुशासन ठेवण्यासाठी कुठल्याही गरीब व्यक्तीला कच्चा कोळसा, काळे तीळ आणि काळे किंवा निळ्या रंगाचे गरम कपडे द्या. आता पुढची रास सिंह रास. आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्या. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो.
तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल. टीव्हीवर सिनेमा पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे यापेक्षा उत्तम काय असू शकते. जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर तुमचा दिवस काही या प्रकारे व्यतीत होईल. उपाय: चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. आता पुढची रास कन्या रास. आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल. केशजा आणि मालिश जशा क्रियाकलापांमध्ये बराच वेळ लागू शकतो आणि यानंतर तुम्हाला खूप चांगले वाटेल. उपाय: जोडीदारासोबत प्रेम संबंधांना चांगले ठेवण्यासाठी गुरु किंवा वडिलांना गुलाबी रंगाचे वस्त्र भेट द्या. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे. आज तुम्ही कुठल्या समस्येत पडू शकतात आणि तुम्हाला समजू शकते की चांगल्या मित्रांचे जीवनात असणे खूप गरजेचे आहे. उपाय: विद्वान आणि न्यायाधीशांना त्यांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आता पुढची रास वृश्चिक रास. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा, कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाही. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील, परंतु रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकतात. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकतात, परंतु या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकतात. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या. जास्त साहसीपणा चांगला नाही. तुम्ही कुठल्याही कामाला करण्यात अतिसाहसी राहिले नाही पाहिजे, यामुळे काम खराब होण्याची शक्यता वाढत जाते. उपाय: पिवळ्या रंगाच्या बाटलीत पाणी भरून सूर्याच्या प्रकाशात ठेवा आणि नंतर प्या. याने कौटुंबिक जीवन चांगले राहील. आता पुढची रास धनुरास. तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकतात. असे करणे तुमच्या मूडला खराब करेल. सोबतच तुमचा किमती वेळ खराब होईल. आज गुलाबांचा रंग अधिक लाल दिसेल आणि व्हायोलेट सुद्धा गर्द निळे दिसतील, कारण प्रेमाची नशा तुम्हाला भरपूर चढणार आहे. मित्रांसोबत थट्टा करताना आपल्या सीमा ओलांडू नका, अथवा मित्रता खराब होऊ शकते.
उपाय: चांगली आर्थिक स्थिती राखण्यासाठी कोणत्याही कामासाठी बाहेर जाण्यापूर्वी केशर किंवा हळद कपाळावर लावा. आता पुढची रास मकर रास. पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते, यामुळे तुम्हाला नफा होईल. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्या. तुमचा जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल, परंतु तुम्ही असे करण्यात सक्षम होऊ शकणार नाही. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा शृंगार अधिक खुलतो. कुणाला न सांगता आज तुम्ही घरात लहान मोठी पार्टीचे आयोजन ठेवू शकतात. उपाय: चांगले आरोग्य राहण्यासाठी ग्रह बृहस्पती हे भगवान ब्रह्मदेवताचे रूप असल्यामुळे रोपे किंवा वनस्पती किंवा झाडाची मुळे तोडू नका. आता पुढची रास कुंभ रास. काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल, पण त्यामुळे तुम्ही कोसळून जाता. अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर आज त्यांना ते परत करा, अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवा. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणराधन करा. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुमच्या जोडीदारासमवेत रोमांस करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे. मित्र हे एकटेपणा दूर करण्याचे एकमेव उत्तम माध्यम आहे. मित्रांसोबत वेळ व्यतीत करून आजच्या दिवशी तुम्ही उत्तम गोष्टींमध्ये वेळ व्यतीत करू शकतात. उपाय: पिवळीच्या डाळ आणि मिठाई गरजू लोकांना वाटा आणि आश्चर्यकारक आरोग्याचे फायदे मिळवा. आता पुढची रास मीन रास. तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामध्ये ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव मिळेल. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करता, परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकताही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. व्यवसायात नफा. या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल. उपाय: कौटुंबिक आनंद मिळविण्यासाठी मुलगी, वडील किंवा आईची बहीण, मेहुणी यांना मदत करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.